शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांना पोलिसांनी अटक केली। स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महानगरपालिकेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत। आकाश पवनकुमार गुप्ता या बांधकाम व्यावसायिकाच्या वरळी येथील आदर्शनगर सागर दर्शन सोसायटी येथील फ्लॅट क्रमांक 5 पार्ट 15 माहीम विभाग वीर नरिमन नगर वरळी येथील SRAच्या प्रोजेक्ट संदर्भात तक्रार करून त्या केलेल्या तक्रारीत समझोता करण्यासाठी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यावर आहे। बांधकाम व्यावसायिक पवन गुप्ता यांचे सहकार ग्रुप आणि महावीर ग्रुपच्या नावाने वरळी आणि वसई विरार परिसरात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू आहेत। गुप्ता यांच्या बांधकामावर केलेल्या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी हिमांशु शहा या मध्यस्थाच्या माध्यमातून स्वप्नील बांदेकर यांनी 10 कोटी रुपयांची मागणी केली। जर दिले नाहीत तर सर्व प्रोजेक्ट बंद पाडू अशी धमकी दिली होती। शेवटी तडजोडी अंती 1.5 करोड रुपयांमध्ये समझोता करून 25 लाखांचे टप्पे करून देण्याचे ठरले होते। काल 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता मेरा रोड येथे भेटून ठरलेल्या रकमेतील 15 लाख रुपये देण्याचे ठरले असता नवघर पोलीस ठाणे येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे।